नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या लाईव्ह चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. आपण पाहतोय की आता जवळपास सर्व निकाल यायला सुरुवात झाली आहे आणि निकाल जो काय आहे तो संपूर्ण जो काही कल आहे तो BJPच्या बाजूने आपल्याला दिसतोय सगळं आणि BJPचंच सरकार बसेल अशा प्रकारची आता पूर्णपणे शक्यता निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय की या संपूर्ण राज्यामध्ये जो काही निवडणुकीचा प्रचार आणि निवडणुकीचा जो प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला होता त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चालल्या. मग महिला असतील, मुस्लिम मतदार असतील, मराठा मतदार असतील, मनी पॉवर असेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की धुळ्यात आता फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे. धुळे शहरामध्ये अनु पवारांचा जवळपास विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी फटाक्यांची लढ लावून आतषबाजी करायला सुरुवात केली आहे. आपण बोलत होतो की या निवडणुकीमध्ये नक्की कुठला फॅक्टर चालणार आहे, कुठला फॅक्टर नाही चालणार, अशा प्रकारची चर्चा निवडणुकीच्या आधीपर्यंत सगळी सुरू होती. पण आता जवळपास चित्र क्लिअर झालं आहे की महिला फॅक्टर चालला आहे, मनी फॅक्टर चाललं आहे, मुस्लिम फॅक्टर चाललेला नाही आहे. त्याच्यानंतर मसल पॉवर चाललेली आहे आणि या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींमुळे या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की आतषबाजी फटाक्यांची सुरू झाली आहे. अक्षरशः म्हणजे प्रचंड आनंद झालेला आहे आणि BJPचे कार्यकर्ते मुळात म्हणजे उत्साहित झाले आहेत या निकालाने. आपण आता चर्चा करत असा होतो की निवडणुकीच्या आधी अनेक गोष्टींवरती चर्चा झाली की नक्की कुठला फॅक्टर चालेल, मराठा फॅक्टर चालेल, मुस्लिम फॅक्टर चालेल की मनी पॉवर चालेल की मसल पॉवर चालेल, अशा प्रकारचे सगळे एक अंदाज बांधले जात होते. पण आपण पाहतोय की या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन एक नवीनच एक मतप्रवाह किंवा एक नवीनच ज्याला आपण म्हणतो ती संकल्पना पुढे आली की BJPला लोकांनी सर्वार्थाने प्रसिद्धी दिलेली. आपण काय सांगाल चंद्रमणी, आपला एक परिचय द्या मला. माझं नाव चंद्रमणी वाघ, मी पत्रकार आहे आणि राजकीय विश्लेषक देखील आहे. सध्याचा हा जो निवडणुकीचा जो कल आहे हा कल पाहता असं लक्षात येतं की इथे महाराष्ट्रातले जे फॅक्टर होता, फॅक्टरमध्ये मराठा असेल, मुस्लिम असेल, मनी पॉवर असेल, मसल पॉवर असेल आणि महिलांना जे लाडकी बहीण वगैरे हे काही दिलं हे मुद्दे चालणार होते. याच्यापैकी कुठला मुद्दा चालेल हे पाहणं रंजक ठरणार होतं. परंतु इथे असं दिसतं की इथला जो महिलांना जे लाडकी बहीण योजना आणि पैसा किंवा मीडिया हे प्रभावी ठरलेले दिसत आहे. त्यामुळे हा भाजपकडे हा बराच कल आपल्याला दिसून येत आहे. परंतु हे जरी असलं तरी एक गोष्ट नाकारून चालणार नाही की निवडणुकीच्या अगोदर आमच्यासारख्यांना असं वाटत होतं की इथला जो मराठा, इथला जो आदिवासी आहे, इथला जो बहुजनांमधला काही वर्ग आहे हा महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्ण जाईल. परंतु इथला 15% वर्ग, व्यापारी वर्ग हा OBC आणि प्लस मनी मसल्स किंवा लाडकी बहीण योजना हे मुद्दे प्रभावी ठरल्यामुळे BJP कुठेतरी इथे महायुती असेल ही हवी होताना आपल्याला दिसत आहे. आबासाहेब, आपल्यासोबत कुंदन खरात आहेत, लोक जनशक्ती पार्टीचे कुंदन खरात आहेत, ते देखील या चर्चेमध्ये सामील झाले. त्यांनी देखील यावेळेला BJPला पाठिंबा दिला होता अगदी आणि ते देखील आपलं मत व्यक्त करतील. काय सांगणार कुंदन दादा आपण की काय आपल्याला वाटतं नक्की आता जो काही BJPचा विजय होताना आपल्याला दिसतोय, आपल्या काय भावना आहेत? मुळात मी सांगू इच्छितो का NDA जे गठबंधन आहे त्या गठबंधनाला आज जो विजय मिळालेला आहे त्या विजयामध्ये सर्व जाती स्तरातील लोकांनी मनापासून काम केलेलं आहे. जे NDAच्या नेत्यांनी, महाराष्ट्राच्या नेत्यांनी ज्या दलित पार्ट्या होत्या, उदाहरणार्थ रामदास आठवले साहेब असतील किंवा आमचे लोकजनशक्ती पार्टीचे चिराग पासवान साहेब आहे, यांना विश्वासात घेऊन महाराष्ट्रामधील दलित मतावर प्रभाव पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 17 तारखेला केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांच्या मुंबईमध्ये 4 सभा व 2 रोड शो घेतले व मोठ्या प्रमाणात त्यांनी आव्हान देखील केलं. सांगायचं उद्दिष्ट हेच आहे का लोकसभेच्या प्रचारावेळी जे महाविकास आघाडीच्या ज्या नेत्यांनी जो अप्रचार केलेला होता का NDAचे सरकार बसलं तर संविधान बदलले जाईल, मुळात हा मुद्दा साफ खोटा ठरला. कारण मी सांगू इच्छितो का गेल्या 40 ते 45 वर्षापासून केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होते. या सरकारच्या कालावधीमध्ये
भारताचे सर्वात मोठे सदन संसद भवनमध्ये ज्या संविधान निर्मित्याचा फोटो नव्हता ते फोटो लावण्याचं काम NDA सरकारमध्ये स्वर्गीय पद्मभूषण रामविलास पासवान हे मंत्री असताना त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तेलचित्र संसद भवनमध्ये लावून त्यांना भारतरत्नाचा बहुमान दिला. परंतु काँग्रेसने 40 वर्ष सत्तेमध्ये असताना बाबासाहेबांना एकदाही त्यांनी बहुमान दिला नाही. उलट अप्रचार केला की NDA सरकार जर सत्तेमध्ये पुन्हा आले 2024मध्ये तर संविधान बदलण्याने हा खोटा प्रचार महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येत आहे व दलित मतावर प्रभाव पाडण्यासाठी वेगवेगळे संविधानाच्या संदर्भातच ते चर्चा करीत असतात. परंतु ही फॅक्ट यंदा चाललेली नाही. दलित मतदार देखील आज जागृत झालेले आहेत. त्यांनाही कळतं की आज सत्तेच्या ज्या पक्षाची सत्ता स्थापन होईल त्यालाच आपण मतदान केलं पाहिजे, कारण सत्तेमध्ये राहूनच लोकांची कामं केले जातील हा जनतेचा मानस आहे. म्हणजे एकंदरीत जो काही प्रचार चालला होता की बाबा BJP सरकार जे आहे, मोदी सरकार जे आहे ते घटना बदलणार आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या घटनेला या देशामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये अस्तित्व निर्माण राहणार नाही आहे आणि घटना यापुढे चालणार नाही आहे, यापुढे मनुवाद चालणार आहे, यापुढे मनुस्मृतीच्या आधारावरती राज्य चालणार आहे, अशा प्रकारचा प्रचार केला जातो. आपण काय बोलणार? बघा, मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला या देशामधला कुठलंही सरकार हे छेडूसुद्धा नाही तर बदलण्याचा विचार फार लांबचा आहे. बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे ती एकदम सक्षम आहे. त्याला कुठलाही राजकीय नेता व कुठलंही राजकीय जे संघटन असेल, RSS सारखे संघटनसुद्धा भारतीय संविधानाला कुठल्याही प्रकारचा ते धोका निर्माण करू शकत नाही. इतकं सक्षम असं संविधान आहे व त्याला प्रभावीपणे राबवणारे जे संसदमध्ये जे नेते आहेत अनुसूचित जाती जनजातीच्या त्या नेत्यांचा प्रभाव तेथे मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने मोदी सरकार हे स्वतः संविधानावर चालणारं एक सरकार आहे आणि संविधानाच्या अनुषंगाने आज ते संविधानिक पदावर गेलेले आहेत. ते संविधान बदलण्याचा विषय कुठल्याच मार्फत येत नाही. रवींद्र इंगळे आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करणार. ते आंबेडकरी चळवळीचे म्हणजे अग्रभागी असलेले कार्यकर्ते आहेत आणि आंबेडकरी विचार सांगणारे, आंबेडकरांचे विचार पुढे नेणारे कार्यकर्ते ते आहेत. नानासाहेब, आपण पाहतोय की अनेक प्रकारचा एक खूप चर्चा या निवडणुकीमध्ये होती. महिला फॅक्टर चालणार का, लाडकी बहीण चालणार का, मनी पॉवर चालणार का, जरांगेंचं मराठ्यांचं जे काही कार्ड आहे ते चालणार का, मुस्लिमांचं कार्ड चालणार का, अशा प्रकारचं प्रचंड मोठी एक चर्चा सगळी आधी सुरू होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेची जी काही निवडणूक होती ती निवडणूक हे BJP सरकार घटना बदलणार आहे आणि ही घटना बदलणार असल्यामुळे या BJP सरकार तुम्ही निवडून देऊ नका, घटनेचे तारक फक्त आम्हीच आहोत आणि घटना आम्हीच पुढे नेणार आहोत, अशा प्रकारची एकंदरीत जे काही एक फडणवीसांच्या सांगण्याप्रमाणे नॅरेटिव्ह फिक्स करण्यात आला होता त्याचा आता रिझल्ट काय लागताना दिसतो, आपण काय सांगणार? या ठिकाणी अतिशय एकतर्फी निकाल येताना दिसत आहेत. या ठिकाणचा दलित, आदिवासी, OBC यांचा विचार हा मागे टाकण्यात आलेला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे घटना बदलण्याची प्रक्रिया 10 वर्षामध्ये ही सुरू आहे. परंतु या ठिकाणी मनी फॅक्टर मोठ्या प्रमाणात, मसल फॅक्टर आणि मीडिया फॅक्टरचा वापर करण्यात आलेला आहे. मार्क्सने सांगितलेले धर्म ही अफूची गोळी आहे. जे नवीन तरुण येत आहेत याच्यामध्ये धर्माचा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक बारूद त्यांच्या डोक्यात भरण्यात आलेला होता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी प्रचंड बेरोजगारी असतानासुद्धा मनी फॅक्टरमुळे ती बेरोजगारीसुद्धा लोक विसरलेले आहेत, महागाईसुद्धा लोक विसरलेले आहेत. आणि भाजपची एक नीती राहिलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही तारतम्य असो नसो, पण आपल्याला फक्त निवडणूक जिंकायची आहे. त्या जिंकण्यासाठी सगळं काही आपल्याला करायचं आहे. या महाराष्ट्राचं सरकार फोडण्याचा प्रयत्न झाला, एकदम खोक्यांचा मोठ्या प्रमाणात आरोप झाला, न्यायालयात प्रक्रिया सुरू झाली, पण न्यायालयीन प्रक्रियासुद्धा वेळेवर त्याचे निकाल पुढची निवडणूक लागेपर्यंत देण्यात आलेले नाहीत. कदाचित ते निकाल जर वेळेवर आले असते तर या ठिकाणचा आजचा जो रिझल्ट आहे हा वेगळा असण्याची दाट शक्यता निर्माण झाली असती. आपण पाहतोय की घटनेची पायमल्ली चालली आणि घटना बदलण्याचं काम चाललंय असं रवींद्र इंगळेंचं म्हणणं आहे. आपण याच गोष्टीवरची चर्चा करणार आहोत की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये
घटना बदलणार आहे BJP, आणि BJPकडनं कुठल्याही परिस्थितीमध्ये घटनेचा जो काही मान सन्मान केला जात नाही आहे. आणि त्यामुळे आपण या गोष्टीला खतपाणी न घालता कुठल्याही परिस्थितीत आपण काँग्रेसकडे किंवा जे डाव्या विचारसरणीचे काही लोक आहेत त्यांच्याकडे आपण मतदान केलं पाहिजे, त्या लोकांनाच निवडून आणलं पाहिजे. आणि काँग्रेसच किंवा महाविकास आघाडी घटना अबाधित ठेवू शकते. अशा प्रकारची जी काही चर्चा होती त्या चर्चेला आता विराम मिळाला कुठेतरी, आणि कुठेतरी लोकांनी एक मत व्यक्त केलं की नाही आता आम्हाला BJPलाच मतदान करायचं. आपण काय सांगाल याच्यावरती? आपला परिचय द्या. बघा, एक लक्षात घ्या, घटनेत बदल. ॲडव्होकेट अमित दुसाने, भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष. घटनेमध्येच घटनेत बदल करण्याबाबतची तरतूद आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या काळात सगळ्यात जास्त घटनेचा बदल झालेला आहे, आणि ही जी वस्तुस्थिती ही आदिवासी असेल, मुस्लिम लोक असेल, इतर कोण समाज होता त्यांच्या लक्षात आलं की घटना भाजपच्या काळात जास्त बदलली गेली किंवा काँग्रेसच्या काळात बदलली गेली. त्यामुळे हा विषय जो होता हा सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आल्यामुळे संपूर्णपणे ही जनता आज भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभी राहिली, आणि आज तुम्ही सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात रिझल्ट बघतायत. आपल्यासोबत ॲडव्होकेट महेंद्र भावसार आहेत. नुकतीच त्यांनी एक शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक लढलेली आहे, आणि अतिशय अटीतटीच्या या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी शिक्षक मतदारसंघामध्ये देखील काय झालं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे की पैशाचा ओघ असेल किंवा आणखी बाकी राजकीय वजन वापरून आणखीन जी काही फोडाफोडी असेल, तोडातोड असेल, ती सगळी त्या निवडणुकीत देखील करण्यात आली होती. आणि ते स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांनी सगळं अतिशय उघड्या डोळ्याने बघितलं आहे. भावसार सर, आपला एक मुद्दा आता असा चालला आहे की मविया सरकार जे काय आहे तेच एकमेव घटनेचं तारक आहे, आणि तेच घटनेला अबाधित ठेवू शकतात. अशा प्रकारची एक चर्चा मागच्या लोकसभेमध्ये होती, आणि त्याचा फटका आम्हाला बसला. अशा प्रकारचं एक जाहीर वक्तव्य एका कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेळाव्यामधून BJP सरकारमध्ये फडणवीसांनी केलं होतं. आपण काय सांगाल याबाबतीत? आपल्याला काय वाटतं? बघा, घटना बदल झालं, धर्म झाला, आर्थिक झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शनवर परिणाम करतात हे निश्चित आहे. परंतु घटना बदल हा काही फार मोठा मुद्दा माझ्या दृष्टीने नाही आहे, कारण कोणीही असं जाहीरपणे सांगितलं नव्हतं की आम्ही घटना बदलू किंवा आम्ही आल्यानंतर आम्ही घटनेत बदल करणार वगैरे, असं काही नव्हतं. एक कुठेतरी रुमर उठवला गेला आहे की बुवा हे सरकार घटना बदलेल, आणि घटनेत जसं दुसाने साहेबांनी सांगितलं, घटनेत याच्यापूर्वी 42 वेळा बदल झालेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामुळे घटना बदलली. आपण घटना ज्या काळात लिहिली तो काळ आणि आत्ताचा काळ, ज्याच्यात कालपरत्वे 50 वर्षामध्ये कुठलीही घटना ही जुनी होती. आपण साध्या संस्था जरी चालवतो, संस्थेची घटना जर 20 वर्षापूर्वीची असेल तर आपण तिला नवी करतो. त्याच्यामुळे घटना बदल हा माझ्या दृष्टीने फार मोठा विषय नाही आहे. नाही, संस्थेची घटना आपण म्हणलं की आपण 20 वर्षापूर्वी असेल तर आपण त्याच्यात बदल करतो, पण त्याची एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आपण त्या घटनेमध्ये देखील बदल करू शकत नाही. आपल्याला एक जनरल मिटिंग बोलावं लागते, आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यांचं मत असेल तर ते त्याच्यातले काही नियम किंवा काही गोष्टी आपण बदलू शकतो. आपण काय सांगाल? आपण पण ॲडव्होकेट आहात. एक्झॅक्टली, मी हेच म्हणतोय की घटना बदलसाठी जर कायदेशीर प्रोसिजर आहे तर एखादं सरकार घटना बदलेल असं शंका का निर्माण व्हावी आपल्याला? कारण कायदेशीर प्रोसिजर जर असेल तर त्या पद्धतीनेच घटनेत बदल होईल. तो कुठल्याही राजकीय पक्षाने ठरवला म्हणून तो होणार नाही आहे. त्याच्यामुळे घटना बदल हा विषय त्याच्यात फार महत्त्वाचा नाही आहे. परंतु धर्म आणि आर्थिक याच्यावर आपला सामान्य माणूस जगतो. आपण लक्षात घ्या, तुम्ही कितीही कोणी लोक म्हटलं की धर्म आपूची गोळी आहे किंवा आपण धर्म सोडू शकत नाही, हे लक्षात आहे. आज इतक्या वर्षाची परंपरा आहे. सकाळी तुम्ही उठल्यानंतर देवाला अगरबत्ती लावता, तिथून तुमचा धर्म स्टार्ट होतो. रात्री झोपेपर्यंत तो धर्म चालू असतो. त्याच्यावर तुम्ही धर्माला बाजूला ठेवून इलेक्शन लढू शकत नाही. किती पण आपण म्हटलं हे बोलण्यासाठी ठीक आहे, जीवन पण जगू शकत नाही. हां, पण धर्म हा तुमच्या दैनंदिन जीवनात इतका घुसलेला आहे की तो परत बाहेर नाही निघू शकत त्याच्यातून. दुसरा गोष्ट, आर्थिक प्रत्येकाला पडलेली आहे. तुम्ही इकडे इलेक्शन काही उद्या, धर्म काही उद्या, पण सकाळी मला आज रोजीरोटी कशी मिळणार आहे आणि मला रोज काय मिळणार आहे, हा आर्थिक प्रश्न आहे. आणि या इलेक्शन महत्त्वाचं असं झालं की बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, हा धर्माचा एक प्रसार झाला. आणि त्याच्यात एक बघा, आपण लक्षात घ्या, एक काळजी फार महत्त्वाची घेतलेली आहे की कुठल्याही धर्मावर प्रसारित जर केलेलं निवडणूक असेल तर ती कोर्टाकडून रद्द होते. याचं उदाहरण आहे आपल्याकडे विरलेपार्लेचं. विरलेपार्लेला डॉक्टर रमेश प्रभू उभे होते 89ला, आणि कुठे त्याच्या विरुद्ध होते, आणि त्यांनी धर्माबद्दल बाळासाहेब ठाकरेंचे जे काही भाषणं होते ते काढले, आणि ते कोर्टामध्ये प्रकरण गेलं तर त्यांनी त्याला निवडणूक रद्द केली आणि सेकंड उमेदवाराला डिक्लेअर केलेलं होतं. त्याच्यामुळे धर्मावर जर कोणी प्रचार केला तर ती निवडणूक रद्द होते, याची पूर्ण जाणीव असताना हा नारा जो दिलेला आहे याच्यात आपण एक बारकाईने बघावं. याच्यात कुठेही धर्माबद्दलचा उल्लेख नाही, याच्यावर कुठलीच कायदेशीर प्रक्रिया होऊ शकत नाही. बटेंगे तो कटेंगे, कोणता धर्म कशासाठी, हिंदू मुस्लिम असं काहीच नाही आहे. आता आपली ही चर्चा जनरल चाललेली आहे, पण आपण धुळ्यापुरता जर विचार केला समजा तर धुळ्यामध्ये तर धर्माच्या आधारावरतीच निवडणूक झाली आहे आणि धर्माच्या आधारावरतीच मतदान झाले. आपण काय सांगाल याबाबतीत? नाही, धुळ्यात सुद्धा धर्माचा काही परिणाम होऊ शकतो, पण केवळ धर्मावर झाला असं नाही आहे. मागच्या वर्षी कुठल्या तरी गणितामध्ये MIM इथे आली
आणि त्याचा हिंदू लोकांना फार मोठा फटका बसला मानसिकदृष्ट्या, आणि त्याच्यामुळे ती चूक आपण सुधारावी या दृष्टीने हिंदू लोकांनी मतदान केलं आणि मतदानाचा टक्केवारी वाढलेली आहे. त्याच्यावर धर्माचा एका दृष्टीने थोडा परिणाम आहे. पण मी ज्या आर्थिकवर बोलत होतो की कुठल्याही माणसाला सगळ्यात महत्त्वाचं माझी रोजीरोटी असते आणि त्याच्यानंतर मग धर्म, त्याच्यानंतर इलेक्शन असतं. ही लाडली बहीण योजना वगैरे ह्या ज्या योजना आल्या किंवा जे भांडे वाटप झाले, लाडली बहीण योजना आली किंवा जे काही सरकारने आत्ता या कालावधीत केलं, ते आर्थिक ज्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे ना, तो माणूस आर्थिकदृष्ट्या 100% कमळला मतदान करतोय किंवा त्या युतीला मतदान करतोय तो. कारण त्याचं म्हणणं आहे की मला आज 3,000 रुपये आले, मला 4,000 आले, माझी दिवाळी झाली. गरीब लोकांमध्ये ही चर्चा आहे, कारण त्याचा महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे, त्याला धर्म वगैरे हा लांबचा प्रश्न आहे. नाही, पण आता आपण म्हणतो की आर्थिक निकषावरती देखील या निवडणुका झाल्या. म्हणजे महिलांना अकाउंटमध्ये पैसे आले 7,500 रुपये निवडणूक लागण्याच्या आधी, आणि प्लस आता ज्यावेळेला निवडणुका लागल्या त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं होतं की बाबा आम्ही याचे 2100 रुपये करणार. आपण धर्माच्या नावावरती आपण आता हे जी चर्चा ती करतोय आपण. दुसरी गोष्ट अशी आहे की बटंगे तो कटंगे हा एक नारा होता, त्या नाऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावरती स्वागत पण नाही झालं आणि तो नारा फार मोठ्या प्रमाणावरती नाकारला पण नाही गेला. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? हे बघा, धुळ्याचं प्रामुख्याने बोलत असताना की धुळे लोकसभेची जी निवडणूक झाली ती भारतीय जनता पार्टीचे सुभाषजी भामरे यांचा जो पराभव हा केवळ एका मतदारसंघामुळे झाला. 5 मतदारसंघामध्ये त्यांचा लीड असताना, पोस्टलमध्ये लीड असताना केवळ एका मतदारसंघामुळे जो फटका बसला, त्यांचा तो पराभव होता. हा कार्यकर्त्यांना खूप जिव्हारी आला. आणि जसा लोकसभेचा पराभव झाला तसं विधानसभेच्या तयारीला सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लागले होते. एक प्रामुख्याने लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीची जी रचना आहे ती प्रामुख्याने बूथ लेवलची असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला 100 मतं काढण्याचं प्लॅनिंग हे पहिल्यापासून असतं. 100 लोकांना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळा भेटलं पाहिजे, आणि ती एक अटॅचमेंट कार्यकर्त्याची त्या मतदारांशी असते, पार्टीची असते. आणि वेळोवेळी येणाऱ्या योजना ज्या असतात त्या पण आताही नाही की निवडणुका संपल्याने सगळं संपलं असं नाही. पुढचं 5 वर्ष देखील त्या कार्यकर्त्याचा त्या मतदारांशी संपर्क राहील. काही योजनेमध्ये ते मतदार बसत असतील त्यांना बसून त्यांना लाभ देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची सातत्याने राहिलेली आहे. आपण बोलतोय निवडणुकीच्या निकालावरती बोलतोय आपण. आता भाजपाचं जवळपास स्पष्ट बहुमत आलेलं आहे आणि भाजप सरकार बसवणार किंवा भाजपचाच आता मुख्यमंत्री बसणार अशा प्रकारची आता पूर्णपणे शक्यता निर्माण झाली आहे. आपण घटनेवरती चर्चा करतोय, आपण धर्मावर चर्चा करतोय, आपण आर्थिक निकषावरती चर्चा करतोय. मुळातच प्रश्न असा आहे की आता भाऊसाहेबांनी असं सांगितलं किंवा या नजीकच्या काळामध्ये किंवा आत्ता सध्या जे युवक आहेत किंवा जे कुटुंब आहेत त्यांना आर्थिक जे काय आहे, आर्थिक फारच गणित जे काय आहे ते सोडवणं मुश्किल होऊन जातं आहे. आणि असं असताना या निवडणुकीच्या तोंडावरती हा जो काही पैसा पडला किंवा जो पैसा मिळाला किंवा लोकांच्या घरापर्यंत पैसा पोहोचवण्यात आला, यामुळे ही निवडणूक जिंकली गेलेली आहे. काय आपण सांगाल? या ठिकाणी आर्थिक निकषाचा फार मोठा वाटा या निवडणुकीमध्ये. धुळे शहराचा जर विचार केला तर मागच्या वेळी MIM जो कुठल्या तरी गणिताने आता जे भावसार साहेबांनी सांगितलं निवडून, ही एक मोठी छल या धुळेकरांच्या डोक्यामध्ये होती. त्याच्यामुळे यावेळेस मतदानाचा हा टक्का वाढला. जवळजवळ मागच्या विधानसभेच्या 19 आणि आत्ताचा जर विचार केला तर 57,000 मतं वाढलेली आहेत, म्हणजे मताचा टक्केवारी वाढलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी साडी वाटपाचा फार मोठा कार्यक्रम करण्यात आला भाऊबीजेच्या नावाने. त्याच्यानंतर जी लाडकी बहीण योजना होती याचा आर्थिक मदत ग्रामीण भागात आणि शहरात देखील झाली. आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनसुद्धा मोठं झालेलं आहे. आणि असे सगळे व्यक्तिगत पातळीवर ज्यावेळेस फायदे मिळतात त्यावेळी जो विचार करण्याची जी मती असते ना ती कुंठित होते. या ठिकाणी भ्रष्टाचाराचा विचार झालेला नाही, या ठिकाणी बेरोजगारीचा विचार झालेला नाही, या ठिकाणी दैनंदिन गरजा पाणी, जसं 1 दिवसाआड पाण्याची किंवा रोज पाण्याची घोषणा होती ते सुद्धा या ठिकाणी विसरून गेलेले आहेत. आणि जे BJPचे जे तंत्र आहे ना ते या ठिकाणी मग निवडूनच यायचं अशा पद्धतीने सगळं त्यांनी तंत्राचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झालेले असं माझ्यासारख्याला वाटतं. निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण जिंकून यायचं आणि त्याचं एक तंत्र ठरलं आहे आणि ते तंत्र आता अवगत झालं आहे आणि त्या तंत्रानुसार आता निवडणुकांची जी काही बांधणी ती निवडणुकांची बांधणी करण्यात येते. आपली चर्चा झाली या धुळे शहराच्या बाबतीमध्ये. मागच्या वेळेला फारुख शाह निवडून गेले, मुस्लिम मतदारांनी त्यांना फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि म्हणून फारुख शाह निवडून गेले. आणि मग कुठेतरी हिंदूंना असं वाटलं की आपण गाफील राहिलो. आणि आता यावेळेला जर आपण गाफील राहिलो आपल्याला पुन्हा एकदा फारुख शाहना आपल्याला आमदार म्हणून बघावं लागेल आणि आमदार म्हणून आपल्याला त्यांना सामोरं जावं लागेल. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये, काय बोलते आपल्याला? मुळात मागच्या पंचवार्षिकला महायुतीचे अधिकृत उमेदवाराच्या घोषणेला मोठ्या प्रमाणात विलंब झाला. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदम बांडे हे भाजप पुरस्कृत उमेदवार
घोषित झाले व त्यामुळे मतदार हे समभ्रमात पडले की मुळात राजवर्धन कदम बांडे हे राष्ट्रवादीचे आहेत की भाजपचे आहेत की अपक्ष आहे, यामुळे मतदार हा समभ्रमात राहिल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये मताचा टक्का हा कमी झाला. विद्यमान डॉक्टर फारुख शाह यांना त्यांच्या समाजाकडून जे 46-47 हजार मतदान झालेले होते त्या बळावर ते निवडून आले व आमदार अनिल गोटे साहेब हे भाजपकडून इच्छुक होते अखेरपर्यंत, परंतु ऐनवेळी त्यांना भाजपकडून डच्चू देऊन ते लोकसंग्रामकडून निवडून आल्या कारणाने मुळातच मागच्या पंचवार्षिकला भाजपचं जे शहर विधानसभाचं जे मतदान होतं त्याचा टक्का हा अल्प प्रमाणात असल्या कारणाने मागच्या वेळेस राजवर्धन कदम बांडे यांचा पराभव झाला व डॉक्टर फारुख शाह हे निवडून आले. अगदी एक अतिशय चांगला मुद्दा यांनी मांडलेला आहे आणि हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की मागच्या वेळेला जी काही BJPने आपला उमेदवार जो काही जाहीर केला त्याच्यासाठी प्रचंड विलंब केला आणि तो विलंब केल्यामुळे लोक संभ्रमात होते आणि राजवर्धन कदम बांडे देखील संभ्रमात राहिले आणि मग नक्की ते कुठल्या पक्षाकडून त्यांना ते जाणार आहेत किंवा काय आहेत हे कुठेतरी अधोरेखित होत नव्हतं आणि म्हणून मग मतदार देखील संभ्रमात त्यावेळेला होते आणि थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला. आपण काय सांगल्या बाबतीत? प्रथमतः हे मानतो मी की आताच मागे बोलताना सांगितलं काही वक्त्यांनी की निवडणूक ही संविधानावर सध्या झालेली नाही. प्रश्न हा आहे की महाराष्ट्रात लोकसभेच्या वेळेला संविधान हा मुद्दा दोघांनी तयार केला होता, BJPने पण आणि काँग्रेसने पण, परंतु आता जो होता विधानसभेला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होता. याला कशी बगल द्यावी ही BJPने रणनीती आखली आणि त्याच्यामुळे याला कसं काउंटर करावं त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कृत्या करून ही निवडणूक वेगळ्या दिशेला फिरवली. त्याच्यात मग त्यांनी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले, लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यांना विमा आणला, ह्या बऱ्याच योजना आणल्या आणि त्याच्यामुळे इथला जो कामगार वर्ग असेल किंवा इथला बेरोजगार असेल, परंतु मला प्रश्न तो नाही वाटत धुळ्याच्या बाबतीत की बुवा बेरोजगारी राहिली, महागाई राहिली, इतर सर्व गोष्टी राहिल्या आणि हा कुठला मुद्दा आला की तो फारुख शाह निवडून आला त्याच्यामुळे हे झालं बुवा असं, म्हणजे तुम्हाला हे मुद्दे विशेष नाही वाटत? बेरोजगारी काही नाही. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. मगाशी आपली जी काही चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये असं होतं की माणूस जन्माला येतो आणि मग नंतर त्याला धर्म चिकटतो, त्याला जो धर्म चिकटतो मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, ईसाई असेल, तो धर्म तो मरेस तोपर्यंत सोडत नाही. मग बौद्ध धर्म असेल तो धर्म माणूस मरेस तोपर्यंत सोडत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण धर्माला सोडून जीवन जगू शकत नाही अशा प्रकारची एक आपली चर्चा झाली आणि महेंद्र भोसाने त्याच्यावरती अतिशय परखड आणि ठामपणे सांगितलं की आपण धर्म सोडून राहू शकत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा व्यक्ती असू दे. मग या शहरामध्ये बहुल जे काही मतदान होतं ते हिंदूंचं होतं. आपण पाहतोय की यावेळेला देखील 3,60,000चं मतदान होतं, त्याच्यामध्ये 1,08,000 मुस्लिमांचं मतदान होतं. बाकी उर्वरित जे काही मतदान आहे म्हणजे 2,75,000 मतदान जे काय ते हिंदूंचं मतदान होतं. मग त्या हिंदूमध्ये दलित देखील आले, ख्रिश्चन आले, ईसाई आले, शीख आले, असे सगळेच आले. पण कुठेतरी हे सगळे लोक जी काही हिंदू धर्माशी बांधली गेलेली आहेत त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण देखील आपला उमेदवार दिला पाहिजे. मागच्या वेळेला फारुख शाहनी या शहरामध्ये विकास करताना काही फार मोठी कसूर सोडली अशातलाही भाग नाही. फारुख शाहनी या धुळे शहराचा विकास करताना त्यांना जे काही जमेल जिथे त्यांना जाता येईल तिथं ज्या ठिकाणी त्यांच्याकडून मागणी होईल त्या ठिकाणी त्यांनी विकासाची कामं केली आहेत. म्हणजे असंही नव्हतं की फारुख शाह नावाचा एक उमेदवार आला, तो मुस्लिम धर्माचा होता आणि तो टाकाऊ उमेदवार निघाला, त्याने गेल्या 5 वर्षात काहीच काम नाही केलं. असं घडताना आपल्याला दिसत नाही आहे. काय सांगायला आपण या बाबतीमध्ये? अगदी बरोबर आहे. गेल्या 5 वर्षात फारुख शाहने अत्यंत चांगली कामं केली आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे बघितलं नाही हा हिंदूंचा एरिया आहे का मुसलमानांचा एरिया आहे, परंतु इथे कंडिशन अशी आहे की तो मुस्लिम असो, तो बौद्ध असो, तो ख्रिश्चन असो किंवा तो हिंदूमधली कुठली कास्ट असो, या बाबतीत निवडणुकीत घटना अशी म्हणते की आम्हाला समता पाहिजे. तर मग या सामान्य माणसाला न्याय केव्हा मिळणार? मग तुम्ही या धर्माच्याच नावाखाली अटकून राहाल का? मतदान करताना याला मतदान करा, त्याला मतदान करा. तुम्ही माणूस म्हणून केव्हा मतदान करणार आहात? विकास म्हणून केव्हा मतदान करणार आहात? तुम्ही बेरोजगारीकडे कसे पाहणार आहात? हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि मतदाराने सुद्धा ते बघूनच मतदान करायला हवं. परंतु सध्या जे कल बघायला मिळत आहे त्यावरनं हे मुद्दे बाजूला पडलेले दिसतात आणि म्हणून BJPला अधिक मतदान मिळताना दिसत आहे असं मला वाटतं.
आपली चर्चा चालली आहे फारुख शाहच्या बाबतीत किंवा धर्माच्या आधारावरती जे काय आता या शहरामध्ये निवडणुका आपल्या शहरामध्ये होत आहेत निवडणुका गेल्या या पंचवार्षिकपासनं या पंचवार्षिकमध्ये सातत्याने अनुप अग्रवाल जे उमेदवार आहेत ते सातत्याने हिंदुत्वावरती जास्त भर देत होते आणि हिंदुत्वाचाच त्यांचा मुद्दा होता. त्यांनी कुठेही लपवलं नाही की मी धर्म माझा लपवणार नाही किंवा काय नाही. त्यांनी हिंदूंनाच आवाहन करत होते की यावेळेला आपल्याला हिंदुत्व निवडून आणायचं आहे आणि हिंदुत्वाला तुम्ही मतदान करा. आपण काय सांगाल या बाबतीमध्ये? मुळात अनुप भैया अग्रवाल गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये ठाण मांडून बसलेले होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या पक्षाचा महापौर बसवलं व त्या माध्यमातून होईल तेवढा विकास धुळे शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमात केला व लोकांच्या जनतेच्या संपर्कात राहिले व त्यांनी आपण हिंदू रक्षक म्हणून त्यांनी स्वतःचा आपला प्रचार केला व वार्डावार्डात जाऊन त्यांनी जनजागृती केली. हिंदू रक्षक म्हणून त्यांनी प्रचार केला आणि वाडावाडा जाऊन त्यांनी जनजागृती केली किंवा आपला धर्म कसा महत्त्वाचा आहे आणि कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे त्याचं जे काही त्यांचं जे काही अंदाज होता किंवा त्यांचं जे काही नॅरेटिव्ह आपण म्हणता येईल ते नॅरेटिव्ह त्यांचं फिक्स होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी या निवडणुकांसमोर सामोरं गेले आणि त्यांनी ही निवडणूक म्हणजे आता जिंकतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण जे म्हणता ते अगदी बरोबर आहे की एक मुस्लिम आमदार या ठिकाणी आलेला होता आणि ते छल जे होतं ते लोकांच्या मनातला छल त्यांनी ओळखलं आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःला हिंदू मसीहा म्हणून प्रोजेक्ट करण्याचा एक कार्यक्रम त्यांनी पद्धतशीरपणे राबवला आणि यांनी जे आता सांगितलं की त्याप्रमाणे त्यांनी वार्डावार्डात जाऊन त्या अशाच पद्धतीने प्रचार केला आणि त्याच्याबरोबर त्यांनी भाऊबीजेच्या नावाने साडी वाटपाचा कार्यक्रम केला. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा बाबा वगैरे काय असेल ते त्यांना बोलवले, त्यांचे प्रवचनं ठेवले आणि एक जनमत तयार करण्याचं काम त्यांनी पद्धतशीरपणे 5 वर्षात तयार केलेलं आहे आणि ते त्यांचा कामाचा आज परिपाक झालेला आहे आणि ते यशस्वीतेकडे वाटचाल त्यांची सुरू झालेली हे आता दिसून येत आहे. आपण काय सांगाल की अनुप भैयांनी देखील एक हिंदू वर्ग जो होता त्याच्या मनातली त्याचं मत ओळखलं. जसं आता इंगळे साहेबांनी सांगितलं की हिंदूंचं त्यांनी मत ओळखलं आणि या शहराला नक्की काय पाहिजे, या शहराच्या मनात काय आहे या गोष्टी त्यांनी ओळखल्या आणि त्यांनी गेल्या 5 वर्षापासून आपलं एक कार्यक्रम ठेवला, एकच कार्यक्रम ठेवला की आपल्याला हिंदूंच्या मनामध्ये घर करायचं आहे आणि हे घर करून आपल्याला निवडून यायचं आहे. अशा प्रकारची त्यांची ती काही रणनीती होती. ती काय म्हणलं आपण कसं काय यशस्वी झाली ती? नक्की मी याच्या आधी बोललो की सुभाष भामरेंचा ज्या पद्धतीने पराभव झाला तो एक शल्य कार्यकर्त्यांमध्ये होता. दुसरं धुळे शहरात फारुख शाह ज्या पद्धतीने निवडून आले तो एक शल्य होता. आपण जर बघितलं असतं की कोणताही आमदार कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आला हा विकासाचे कामं करणारच आहे, पण फारुख शाहच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या सातत्याने हिंदू विरोधी होत्या. टिपू सुलतानचा पुतळा उभारणे, अनेक मस्जिदींना त्यांनी निधी दिला, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या केल्या आणि तो शल्य हा सर्वसामान्य मतदारांना तो पचत नव्हता की ही गोष्ट कुठेतरी शल्य वाटत होतो. आज आपण जे म्हणता की एम फॅक्टर पण हा सगळा फॅक्टर जो होता डी फॅक्टर होता. देव देश आणि धर्म यासाठी चाललेला हा सगळा प्रकार हा संपूर्ण महाराष्ट्रात पण आपण बघितला की प्रत्येकाला आपली जात आपला धर्म हा प्रिय आहे. विकास हा होणार आहे, विकासाचा मुद्दा हा सातत्याने प्रत्येक आमदार कोणताही उमेदवार आले तो करणार आहे. त्याच्यामुळे ही जी निवडणूक झाली या पद्धतीनेच झाली असं मला वाटतं. काय आपण सांगाल की आपली चर्चा चालली आहे धर्मावर आधारित फारुख शाहनी जे काही कामं केलं त्यावरती आपण बोलतोय. अगदी मुस्लिम मतदार म्हणजे मुस्लिम आमदार निवडून दिला म्हणून या शहरामध्ये हिंदू एरियामध्ये कामच झाले नाहीत, विकास कामच झाले नाहीत असंही घडलं नाही. त्यावर देखील लोक बोलत आहेत भरभरून की यस आमच्याही वार्डामध्ये काम झालं आहे आणि हिंदूंच्या एरियामध्ये देखील त्यांनी 40 ते 50% काम केलं आहे. काय आपण याचं विश्लेषण करणार, काय सांगाल? 2 गोष्टी आहे की कामं करणं आणि गुणवत्ता असलेला उमेदवार हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे आणि निवडणूक जिंकणं हा वेगळा पार्ट आहे. मी माझ्या स्वतःच्या निवडणुकीवरून सांगतो. शिक्षक मतदारसंघात मी जेवढा शिक्षकांचा अभ्यास केला किंवा मी जेवढा अभ्यासू आणि पात्र उमेदवार होतो तेवढा कोणीही नव्हता, पण निवडणूक जिंकणं हा वेगळा पार्ट आहे आणि तुम्ही कामं करणं हा वेगळा पार्ट आहे. धुळे शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अनुप अग्रवाल अतिशय नौखे उमेदवार होते. त्यांच्या समोर असलेला फारुख शाह विद्यमान आमदार, अनिल गोटे 3 पंचवार्षिक काढलेले आमदार, एवढे सगळे अनुभवी असताना हे कसं झालं याला नुसतं मतदार म्हणून आपण पाहिलं नाही पाहिजे, नुसता धर्म म्हणून नाही पाहिलं पाहिजे. अनुप अग्रवालांचं मायक्रो प्लॅनिंग जे होतं ना ते प्रचंड अभ्यास करण्यासारखं होतं. म्हणजे अनुप अग्रवालने निवडणूक जिंकण्यासाठी काय काय लागतं याचा जो अभ्यास केला तो या उमेदवारांनी केलेला नव्हता. निवडणूक जिंकणार कामं तुम्ही करा. अनिल गोटेंनी कामं केलेले होते, अनुप अग्रवालने केलेले नव्हते. फारुख शाहने कामं केले होते, अनुप अग्रवालचे कामं नव्हते डोळ्यासमोर. पण तरीसुद्धा निवडणूक जिंकण्यासाठी जे काही लागतं ते तंत्र अनुप अग्रवालचं मायक्रो प्लॅनिंग इतकं प्रचंड होतं. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं
तर माझ्या स्वतःच्या ओळखीतले काल 2 लोक भेटले की धुळ्यातून पुण्याला शिक्षण घेणारे कितीतरी विद्यार्थी आहेत. इंजिनिअरिंग मेडिकलला किमान 10 ते 12 हजार विद्यार्थी हे धुळ्यातून बाहेर शिक्षण घेतात. त्यांचं नाव मतदार यादीत आहे. त्यांचे पत्ते शोधणं, त्यांना तिथे कॉन्टॅक्ट करणं, त्यांना तिथून मतदारांना आणणं. आज 3 ते 4 लक्झऱ्या भरून पुण्याहून मुलं आले होते आणि मतदान करून गेले. हे प्लॅनिंग कोणाकडेही नव्हतं आणि हे त्यांनी सामान्य म्हणून याचं क्रेडिट जसं तुम्ही म्हणता की हिंदू धर्माने त्यांना वोटिंग केलं, धर्माचं नाही, त्यांचं स्वतःचं मायक्रो प्लॅनिंग पण हे क्रेडिट आहे. आणि हे मायक्रो प्लॅनिंग जर दुसऱ्याकडे असेल तो सुद्धा निवडून येऊ शकतो. निवडणूक जिंकणं आणि तुम्ही काम करणं याचा फारसा संबंध नसतो, या मताचा मी आहे. नाही, असं नाही की महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला म्हणजे बीजेपीची सत्ता होती, बहुसंख्य जे काही उमेदवार होते, 50 उमेदवार मला वाटतं नगरसेवक जे होते ते बीजेपीचे होते आणि बीजेपीची सत्ता होती. त्या काळामध्ये कामं झाली नाहीत किंवा जे काही कामं झाली ती निकृष्ट दर्जाची झाली, अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणावरती आरोप झाला. आणि मुळात असं होतं की असं असताना देखील भैयांकडे कुठलंही काय आपण ज्याला म्हणतो संविधानिक पद नव्हतं. ते फक्त या धुळे जे अध्यक्ष होते, बीजेपीचे अध्यक्ष होते. असं असताना देखील त्यांनी आपल्या महानगरपालिकेची जी काही पकड होती ती पकड अतिशय मजबूत ठेवली होती. पण मग आता येणाऱ्या काळामध्ये भैयांना काय करायला लागेल, काय कुठल्या सामोरं गेलं पाहिजे, आपण काय सांगाल? बघा, पार्टीचा जो काही अध्यक्ष असतो त्याच्या नेतृत्वात ह्या निवडणुका होत असतात. महापालिकेची जी निवडणूक झाली ही अनुप अग्रवालांच्या नेतृत्वात झालेली निवडणूक होती आणि तो रिझल्ट 100% जनतेला दिसला. 51 नगरसेवक निवडून आले आणि महापालिकेच्या माध्यमातून जी काही विकासाची कामं ती सातत्याने झाली ती आपल्याला सगळ्या जनतेच्या समोर आहेत. वार्डातील छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक सातत्याने काम करत होती. त्यामुळे हा एक इफेक्ट होता. तुम्ही बघितलं धुळे शहरातला एक ट्रेड जो असतो की ज्याच्या ताब्यात नगरपालिका असते त्याच्या विरोधात आमदारकीचा निकाल येतो. पण महापालिका म्हणून जे काही कामं भारतीय जनता पार्टी आणि नगरसेवकांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली, महापालिका ताब्यात असताना पण आमदार भारतीय जनता पार्टीचा आलेला आहे. हा एक ट्रेड सातत्याने बदललेला आज तुम्हाला धुळे शहरात दिसेल. ट्रेंड धुळे शहरामध्ये बदललेला तुम्हाला दिसेल असं यांचं म्हणणं आहे. मुळातच आता आपण असं बघतोय की आता 218च्या जवळपास जागा आता आपण पाहतो की महाविकास आघाडीला मिळताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बसेल असं आपण याच्यापूर्वी पण बोललेलो आहे. आणि धुळ्यामध्ये जवळपास आता अनुप अग्रवालांचा विजय असा निश्चित झाला आहे. अशा प्रकारचं एक चित्र आता निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय. येणाऱ्या काळामध्ये अनुप अग्रवालनी जसं आपण म्हणतो की आपण एखादा व्यवसाय टाकतो, एखादा व्यवसाय सुरू करतो आपण, तर त्या व्यवसायाचा आपण सर्वे करतो. तो व्यवसाय चालेल की नाही चालेल अशा प्रकारचा आपण एकंदरीत सर्वे करतो आणि त्या व्यवसायाशी संबंधित किती लोक आहेत, किती ग्राहक आपल्याला मिळतील अशा प्रकारचा एक सर्वे असतो. कुठेतरी आता सगळ्याच गोष्टीमध्ये मायक्रो प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जर पाहतो की तुम्हाला जर एक कंपनी काढायची असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढायची असेल, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जो काही एकंदरीत संपूर्ण अभ्यास असतो किंवा त्यांचा जो काही सर्वे असतो तो सर्वे येणाऱ्या 5 वर्षापर्यंत आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या वर्षी आपल्याला काय केलं पाहिजे, दुसऱ्या वर्षी आपल्याला काय केलं पाहिजे, आपला ॲन्युअल जो काही रिपोर्ट असेल आणि आपला ॲन्युअल जो काही रिपोर्ट असेल किंवा आपण जे म्हणतो की त्यांचे जे काही ताळेबंद असतील, जो काही खर्च असेल त्या खर्चामध्ये आपल्याला सातत्याने प्रॉफिट आपल्याला दाखवता आलं पाहिजे, तर ग्राहक वर्ग आपल्याकडे येईल. अशा प्रकारची एक एकंदरीत ती जी काही स्ट्रॅटेजी असते ती स्ट्रॅटेजी आहे आणि ती स्ट्रॅटेजी आता कुठेतरी निवडणुकांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. अनुप अग्रवाल हे समाजाने मारवाडी आहेत, ते मारवाडी समाजातून येतात आणि आपण पाहतोय की या संपूर्ण भारतामध्ये मारवाडी समाजाचं व्यापारामध्ये वर्चस्व आहे. मारवाडी असतील किंवा गुजराती असतील यांचं व्यापारामध्ये वर्चस्व आहे. तर काय आपण सांगणार, म्हणजे भावसारांनीच या गोष्टीला सुरुवात केली होती. मी तुमच्यापासूनच पुन्हा विचारायला सुरुवात करतो की एक मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलं होतं. आपण एखादा बिझनेस चालू करतो, मी मगाशी म्हणलं ते बिझनेस चालू करत असताना आपण 5 वर्षामध्ये किती मोठी झेप घेऊ आणि आपण किती मोठं ज्याला आपण म्हणतो उड्डाण गाठू, तर तशा प्रकारचे माणसं ते सगळे असतात, तशा प्रकारचे मॅनेजर्स असतात, तशा प्रकारचं त्यांना काम सोपवलं होतं आणि मग आपण चालू केलेली जी काही कंपनी आहे ती कंपनी तोट्यात जाणार नाही अशा प्रकारचा एक अंदाज बांधला जातो आणि मग ती कंपनीची सुरुवात केली जाते. काय आपण सांगणार की आता राजकारणामध्ये देखील हा प्रभाव यायला सुरुवात झाली? अगदी निश्चित. आपण ज्यावेळेस सांगितलं की अनुप अग्रवाल हे मारवाडी समाजातून येतात आणि मारवाडी समाजाकडे कुठलाही बिझनेस चालू करण्यापूर्वी अतिशय मायक्रो प्लॅनिंग असतं. त्या बिझनेसले खाचखळगे कुठले आहे, त्याचे वीक पॉईंट कुठले आहे, तो प्लसमध्ये जाणार किंवा नाही, या पद्धतीने बिझनेस सुरू केला जातो. मग याला आपल्याला ही गोष्ट आता मान्य करावं लागेल की राजकारण हा बिझनेस झालेला आहे, राजकारण हा व्यापार झालेला आहे आणि म्हणूनच अनुप अग्रवाल यशस्वी झालेले आहेत. जर हा व्यापार नसता तर काम करणारा उमेदवार यशस्वी झालेला असताना काम करणारे अनेक उमेदवार त्यांच्या समोर होते. त्याच्यामुळे राजकारण हे व्यापारीकरण झालेलं आहे, याच्याबद्दल आता कुठलीही शंका नाही. निवडणूक जिंकण्याचे जे तंत्र आहेत ते ज्याच्याकडे असेल त्याने काम केलं किंवा नाही केलं त्याच्याशी काही आता कर्तव्य नाही. कामावर निवडणूक होत नाही हे पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. धुळे शहराच्या बाबतीत झालं तर अनुप अग्रवालांना आपण नगरपालिका जरी ताब्यात दिलेली असली
तरीही आपण सामान्य माणसापासून तर अगदी पत्रकारांपर्यंत गेलो तरीही नगरपालिका फेल झालेली आहे हे आपल्याला निश्चितपणे कळेल. कुठल्याही वॉर्डामध्ये कुठल्याही नगरसेवकाचं ठोस काम दिसत नाही आहे. म्हणजे अनुप अग्रवालांसमोर नगरपालिका ताब्यात दिल्यानंतर सुद्धा जे अपयश जनतेला मिळालेलं आहे ते पुन्हा रिपीट व्हायला नको. आता 5 वर्षामध्ये 5 वर्षांनी अनुप अग्रवालने याचं अवलोकन केलं पाहिजे की मला सत्ता दिल्यानंतर मी नगरपालिकेत अपयशी झालेलो आहे आणि लोकांची नगरपालिकेवरचा विश्वास उडून गेलेला आहे आणि तरी देखील आपल्याला विश्वास दाखवला, तरी सुद्धा आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तर 5 वर्षामध्ये त्यांना आता कामाचा इतका मोठा प्रचंड आराखडा उभा करावा लागेल. जसं प्लॅनिंग केलं तसं कामाचा आराखडा जर केला तर पुढचे पंचवार्षिक त्यांना मिळू शकते. नाहीतर नगरपालिकेचं रिपिटेशन जर या 5 वर्षात झालं तर काही खरं नाही आहे. म्हणून अनुप अग्रवालनी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आणि हा जो धुळेकरांनी जो कौल दिलेला आहे ना, हा BJP म्हणून किंवा नगरपालिकेत काम केलं म्हणून नाही दिलेला आहे. अनुप अग्रवालनी वैयक्तिक जे काही कामं केलं, वैयक्तिक संपर्क जो केलेला आहे त्याला कौल दिलेला आहे. आणि दुसरं आपण जे ॲक्शन रिॲक्शन धर्माची जी म्हणताय ना, तर हिंदू धर्म एकवटला याच्यात वाईट नाही झालेलं आहे. आपण एक लक्षात घ्या, ही क्रियेची प्रतिक्रिया आहे. ॲक्शन काय झालेली आहे मी 5 वर्षापूर्वी पण जात नाही, फारुख शाहचं विसरून जा, ते 5 वर्ष कोणाच्या लक्षात राहत नाही. लोकसभेच्या इलेक्शनला सुभाष भामरेसारखा माणूस अतिशय आघाडीवर असताना शेवटची मालेगावची मतपेटी फुटते आणि मालेगावच्या मतपेटीमध्ये फक्त म्हणजे 0 मतं, जवळजवळ 4000-5000 पण मतं नाही आणि सगळेच्या सगळे मतं पूर्णपणे सुभाष भामरेच्या विरोधात जातात. तेव्हा हिंदूंना जाग आली की नाही, मग मायक्रो प्लॅनिंग म्हणजे धर्माचं प्लॅनिंग कोणी केलं आहे? मुस्लिमांनी सुरुवात केली. तोपर्यंत नव्हतं इथं असं काही. मुस्लिमांनी ती सुरुवात केली, सुभाष भामरेच्यावर दाखवून दिली आणि लोकसभेचं इलेक्शन ही ताजी घटना आहे. त्याच्यामध्ये ताजी घटना जनतेच्या धुळेकरात जनतेच्या मनातून गेलेली नाही. फारुख शाहचा जो काळ होता तो विसरून गेले. परंतु आता एका गठ्ठ्यावर संपूर्णपणे सुभाष भामरेचा पराभव होऊ शकतो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा हिंदूंचा मतदारांचा टक्केवारी वाढलेली आहे. त्याच्यामुळे धर्माचा जो आपण अतिरेक म्हणतो ती क्रियेची प्रतिक्रिया आहे, ती ॲक्शन नाही, ती रिॲक्शन आहे. ती आपण चर्चा करतोय धर्मावरती आणि भावसारांचं असं म्हणणं आहे की धर्मावर आधारित निवडणूक झाली अशातला भाग नाही आहे. याआधी मुस्लिम धर्मियांनी मोठ्यापणावरती फारुख शाहना मतदान करून त्यांनी दाखवून दिलं की यस हमारी भी ताकद है, हम भी हमारा आमदार चुन सकते हैं. अशा प्रकारची त्यांची लोकसंख्या असल्यामुळे आणि मतं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी तो त्यावेळेला केलं होतं. पण हिंदू गाफील राहिले होते आणि हिंदूंचं मतदान जास्त असून देखील इथं मुस्लिम उमेदवार निवडून येतो आणि असं कसं काय होतं? तर आपण गाफील राहिलो, आपण झोपलेलो होतो. अशा प्रकारची एक भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली आणि म्हणून अनुप अग्रवालांचा आता हा विजय होताना दिसतोय. मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं. आपण काय सांगणार की येत्या काळामध्ये अनुप अग्रवालांसमोर आव्हानं काय आता? एक तर मुद्दा जो होता की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींची सभा धुळ्यामध्ये झाली आणि एक हे तो सेफ आहे हा जो नारा दिला, हा नारा सर्वसामान्य नागरिकांना पटला. आणि शेवटी ही जी लढाई होती ही 100% अशी होती की मुस्लिम आमदार झाल्यानंतर हिंदू लोक जागे झाले आणि त्यांनी हा सगळा प्रकार केला. एक गोष्ट आहे की महापालिका पुन्हा ताब्यात घेऊन अनुप अग्रवालांना विकासाची कामं करणे ही एक मोठी जबाबदारी राहणार आहे. पार्टीची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पण त्यांना विशेष प्रयत्न करणार आहे आणि नवीन आमदार असल्यामुळे खूप मोठी आव्हानं आणि त्यांना काम करण्यासाठी संधी पण आहे. ती महापालिका आल्यामुळे बराच वेळा असं होतं की आमदार वेगळा असतो आणि निधी महापालिकेचा वेगळा असतो किंवा शहरातली कामं मंजूर होताना महापालिकेची परवानगी लागते. ती एक तांत्रिक अडचण आता राहणार नाही असं मला वाटतं, कारण महापालिका ही 100% भाजपच्याच ताब्यात येईल आणि 100% विकासाला चालना मिळेल. आपण बघतोय की दिवसाने BJPचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी एक विश्वास व्यक्त केला की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होतील, महानगरपालिका आता बाकी आहेत, त्या महानगरपालिकेची सत्ता देखील BJPच्या ताब्यात येईल आणि त्यावेळेला काम करण्याचं जे काही आव्हान असेल ते फार मोठं असेल. आपण चर्चा करतो. यांनी आता एक मुद्दा असा काढला, महत्त्वाचा मुद्दा असा होता की महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा प्रचंड मोठा धुरा उडला होता आणि धुळ्याच्या भामरे जे काही पडले खासदारकीला त्याचं शल्य हे धुळ्यापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हे शल्य सगळ्यांना बोचत होतं आणि ते बोचत असल्यामुळेच महाराष्ट्रात जो काही निवडणुकींचा प्रचाराचा धुरा उडवण्यात आला होता त्याच्यातली महाराष्ट्रातली पहिली जी काही सभा होती ती आपल्या धुळे शहरामध्ये लागली होती. मोदींची पहिली सभा मोदींची धुळ्यामध्ये लागली होती आणि ती सभा झाल्यानंतर त्या सभेच्या बाबतीमध्ये अनेक चर्चा झाल्या. आपण देखील BJPमध्ये आहात, आपण देखील मित्रपक्ष म्हणून काम करताय. मोदींची जी काही सभा झाली होती ती सभा अतिशय नीरस झाली होती. त्या सभेच्या बाबतीमध्ये BJPचे लोक देखील म्हणत होते की अरे अशी सभा आम्हाला अपेक्षित नव्हती. मोदींचा यावेळेला कॉन्फिडन्स नव्हता. मोदी फार ज्या ठामपणे मोदी अनेक सभांमध्ये बोलत असत याच्या आधी तसा तो ठामपणा या सभेमध्ये दिसला नव्हता आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी नंदुरबारचे मुद्दे असतील किंवा आणखी बाकी काही इतर मुद्दे असतील त्यांना साथ घातला. पण धुळ्याच्या ज्या काही स्थानिक मुद्दे असतील त्या स्थानिक मुद्द्यांबाबत त्यांनी कानाडोळा केला होता. अशा प्रकारची एक चर्चा BJPच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील होती आणि ती सभा झाल्यानंतर त्या सभेची प्रचंड चर्चा झाली. आपण काय सांगाल? धुळे शहरामध्ये मोदींची जी सभा झाली नीरस झाली हे वास्तव होतं.
परंतु 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुभाष भामरेंना 44,000चं मताधिक्य होतं आणि 2024च्या निवडणुकीमध्ये फक्त 4,000चं मताधिक्य मिळालं. म्हणजे जवळजवळ धुळे विधानसभेचा 40,000 मतदार हा काँग्रेसकडे वळलेला दिसून आला आणि हा त्याचा अभ्यास झालेला आहे. म्हणून त्याच्यावर कटेंगे तो बटेंगे ही सुद्धा घोषणा या ठिकाणी करण्यात आली आणि हिंदू मतांना देखील या साथ घालण्यात आली आणि त्याच्यामध्ये कटेंगे तो बटेंगे ह्या गोष्टीमुळे त्यांनी हिंदुत्वाचं जे हे आहे त्याला एक मोठं आव्हान त्या ठिकाणी दिलं आणि तोच प्रचाराचा फार मोठा मुद्दा त्या ठिकाणी ते घेऊन गेले. मग त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून निकृष्ट कामं झालेले असतील ते सुद्धा लोक विसरले. या ठिकाणी पिण्याला पाणी मिळत नाही ते सुद्धा लोक विसरले. इथं रस्त्यांचा प्रश्न आहे ते सुद्धा लोकांना विसरायला प्रचार तंत्राच्या माध्यमातून भाग पाडले. आणि त्याच्याबरोबर अनुप अग्रवालांचं जे मायक्रो प्लॅनिंग आहे ते तर 100% त्यांनी ते यशस्वीपणे केलं आणि याचाच परिणाम म्हणून पुन्हा या ठिकाणी BJPची सत्ता प्राप्त होण्याचा हा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. अनुप अग्रवालचा विजय निश्चित झालेला आहे. अशा प्रकारचं एक चित्र देखील निर्माण झालेलं आहे. आपण पाहतोय की मला एक आकडेवारी मिळेल का अनुप अग्रवाल किती मतांनी पुढे आहेत? सचिन, आकडेवारी मला मिळेल का अनुप अग्रवाल किती मतांनी पुढे आहेत? 64,688 मतं अनुप अग्रवालांना आहेत आणि अनिल गोटेंना 13,628 मतं आहेत. फारुख शाहना 29,600 मतं आहेत. 76. ही 11वीची फेरीची आपण आकडेवारी जी बघितली आहेत. अनुप अग्रवाल जवळपास 30,000 मतांच्या ही 35,000 मतांपेक्षाही जास्त लीडने अनुप अग्रवाल पुढे आहेत आणि आता हा लीड कुठे कमी होईल माहीत नाही. अजून बऱ्याचशा कितव्या फेरीचं मतदान आहे? 7व्या फेरीचं, 11व्या फेरीचं. अजून मला वाटतं 21 फेऱ्या मतं याच्या आहेत पुण्याच्या. तर त्याच्यामध्ये हळूहळू सगळ्या प्रकारचे निकाल येतीलच. मुळातच आपण जी काही चर्चा करतोय ही चर्चा या शहराच्या विकासासाठी करतोय. अनुप अग्रवालांच्या समोर आता येणारे जे काही आव्हानं असतील, अनुप अग्रवाल आता विजय होण्याचं चित्र जवळपास निर्माण झालेलं आहे. तर काय आपण सांगणार की कशा पद्धतीने आता या शहरासमोर अनुप अग्रवालांनी सामोरं गेलं पाहिजे, काय आपण सांगणार? आता अनुप भैयांचा विजय जवळपास निश्चितच आहे आणि मी माझ्या वैयक्तिक आणि सांगू इच्छितो की अनुप भैयांनी धुळे शहरामध्ये एक मोठा असा औद्योगिक उद्योग आणावा का त्यामुळे धुळे शहरात जे काही बेरोजगार लोक आहे व जे काही असे रोजंदारी म्हणून कामं करता अशा लोकांचा रोजगारीचा प्रश्न मिटला जाईल व जे काही शिक्षणाचे जे काही जसं पुणा शहर आहे, नाशिक शहरमध्ये जे काही असे विद्यार्थी लोक आहेत ते आपल्या परिवाराला सोडून कसेबसे करून तिथं शिक्षण घेता अशा मुलांसाठी मोठे विद्यापीठ धुळे शहरामध्ये उभारले गेले पाहिजे असं मी सांगू इच्छितो. आणि महानगरपालिकामध्ये आता भाऊंनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे कामं झालेले. मी आता एक सांगू इच्छितो का आम्ही भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष जरी असलो तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे लोक कार्यकर्ते म्हणा या पदाधिकारी म्हणा या लोकप्रतिनिधी हे जर चुकीचे कामं करत असतात ते त्या लोकजनशक्ती पार्टीमार्फत अनेक वेळा आम्ही आंदोलनं केलेलं आहे, विरोध केलेला आहे. आज धुळे शहर हे काही लहान नाही, महानगरपालिका आहे. आज आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे. जिथे चुकीचं काम होत असेल तिथं तुम्ही आवाज उठा. एखाद्या ठिकाणी चुकीचं निकृष्ट दर्जाचं काम काही एका रात्रीतून आणि 1 तासामध्ये होत नसतं, महिने काम चालतं. मग त्याच्यासाठी तुम्ही आवाज का उठत नाही? माईकवर बोलायला महत्त्व नसतं, तिथं तुम्ही कृती दाखवा का हे चुकीचं झालं पाहिजे. मग तिथे अनुप अग्रवाल असो का कोणीही असो त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार केली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आणि भैयांनी धुळ्याच्या विकासाकडे लक्ष घातलं पाहिजे. व्यापारी माइंडचे व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा त्यांचा दांडगा संपर्क आहे. केंद्रातून एखादी त्यांनी प्रकल्प धुळे शहरासाठी आणावा अशी आमची नम्र विनंती. अनुप अग्रवाल हे बेसिकली व्यापारी वर्गातून येतात आणि व्यापारी वर्गामधून येत असल्यामुळे त्यांना युवकांना काम, युवकांना रोजगार आणि आणखीन बाकी या शहरामध्ये जे काही व्यापार वृद्धी असेल त्या वृद्धीवरती त्यांनी विचार केला पाहिजे आणि या शहराची जी काही प्रगती आहे ती आणखीन वाढली पाहिजे. मुळातच अशा प्रकारचा एक व्यापारी माणूस, व्यापारी वर्गातून येणारा माणूस जो काही आहे तो आमदार म्हणून या शहराला मिळणार आहे आणि म्हणून अनुप भैयांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि या शहराचं जे काही ज्याला आपण म्हणतो ना बॅकलॉग आहे, अनेक प्रकारची खंत या शहराची आहे
मग ती सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडाविषयक असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये अनुभव अग्रवालांना आता याच्यापुढे लक्ष घालावं लागेल. काय आपण सांगणार व्याप्तीमध्ये आपली चर्चा चालली आहे. सुरुवातीला भावसार साहेब जे बोलले की ॲक्शनला रिॲक्शन आहे, हे बरोबर आहे, हे ॲक्शनला रिॲक्शन आहे. परंतु यासाठी जो इथला भाजपने जो उमेदवार दिला, मग तो द्यायचा होता तर मायक्रो ओबीसी मधला का दिला नाही, व्यापारी वर्गामधला 15% कसं काय दिला, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ठीक आहे, आता तो आपल्याला कौल दिसतच आहे त्यांच्या बाजूने आणि ते येणार आहे. परंतु प्रश्न महत्त्वाचा धुळे शहरासाठी हा आहे की बेरोजगारी मोठा मुद्दा आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न या शहरात शांतता कशी प्रस्थापित होईल, हिंदू मुसलमान कसं होणार नाही, हा प्रश्न या धुळे शहरासाठी आहे आणि हा त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सोडवावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. फटाक्यांची आतषबाजी चालू आहे, कदाचित त्यामुळे तुम्हाला ऐकायला आलं नसेल किंवा ते काही शब्द कळले नसतील. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. चंद्रमणींचं असं म्हणणं आहे की अनुप अग्रवालांना जी काही उमेदवारी देण्यात आली ती 15% लोकसंख्येच्या डोळ्यासमोर देऊन उमेदवारी देण्यात आली. मग त्यांनी जर मायक्रो प्लॅनिंग केलं असेल तर मग त्यांनी उमेदवार बहुसंख्येचे काही लोक आहेत त्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी का नाही दिली. मुळातच प्रश्न याच्यामध्ये असा आहे की याची उत्तर आपल्याकडे आली आहेत की अनुप अग्रवालांनी आधीपासूनच हे सगळं मायक्रो प्लॅनिंग सुरू केलं होतं आणि धर्माच्या आधारावरती मला मतदारांच्या मनात कसं शिरता येईल असं देखील त्यांनी एक प्लॅनिंग केलं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांना या शहराचं तिकीट मिळालं. गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील किंवा गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून असतील ते म्हणजे आपल्या जवळचं शहर जे जळगाव आहे, महाजनांच्या संपर्कात ते होते मोठ्या प्रमाणावरती. चंद्रशेखर बावनकुळेंशी त्यांचा मोठ्या प्रमाणावरती संपर्क होता. त्यामुळे या संपर्कामुळे कुठेतरी त्यांना आश्वासक वाटलं असेल की अनुप अग्रवाल या शहरातून निवडून येऊ शकतात, अशा प्रकारचं त्यांना कुठेतरी एक शक्यता वाटली आणि म्हणून त्यांनी अनुप अग्रवालांना या धुळे शहराचं तिकीट दिलं आहे. आपण सगळ्या प्रकारची चर्चा करतोय. आपण आता अनुप अग्रवाल निवडून येतील अशा प्रकारची पूर्णपणे शक्यता आता निर्माण झालेली आहे. अनुप अग्रवालांकडून अनेक अपेक्षा इथं निर्माण झालेल्या आहेत. मुळातच म्हणून मी देखील सांगेल की चंद्रमणींनी आता सांगितलं की या शहरामध्ये अनुप अग्रवाल निवडून येतील अशा प्रकारची आता शक्यता निर्माण झाली आहे आणि म्हणूनच अनुप अग्रवालनं हे आमचं सांगणं असणार आहे की अनुप अग्रवाल या शहराची जी काही शांतता असेल ती शांतता कशी अबाधित राहील, दोन धर्मांमध्ये तेढ कशी होणार नाही, अशा प्रकारचा जे काही एकंदरीत जो काही अभ्यास आहे तो देखील तुम्हाला तो खूप मायक्रो करावा लागणार आहे. आणि धर्मावर आधारित जी कोणी धर्माचा ज्याला आपण म्हणतो अवडंबर करून किंवा धर्माचा उन्माद करून जर समाजाला त्रास देणारे लोक असतील तर त्यांच्यावरती देखील तुम्हाला दोन्ही धर्मांमध्ये तुम्हाला वचक निर्माण करावं लागणार आहे, त्यांच्यावरती तुम्हाला वचक ठेवावं लागणार आहे. मुळातच या शहराचे अनेक प्रश्न आहेत, गेल्या अनेक वर्षापासून ते प्रश्न आहेत तसेच आहेत. पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, विजेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता आज देखील आपण ज्यावेळेला काम करत असतो केव्हा वीज जाईल तुम्ही कोणीच सांगू शकत नाही, अचानक वीज गायब होते. तर या सगळ्या प्रश्नावरती अनुप भैयांना लक्ष द्यावं लागणार आहे आणि या धुळ्याचं नेतृत्व करत असताना कुठेतरी आपण वंचित समाजाला देखील बरोबर घेतलं पाहिजे. कुठेतरी आपल्याकडून जर काही चुकत असेल तर लोकांना सांगितलं पाहिजे, माझं चुकत असेल तर तुम्ही आम्हाला अगदी अधिकाराने सांगा. जसं आपल्याला कुंदन भैयाने सांगितलं की आम्ही जरी मित्रपक्ष म्हणून बीजेपीला पाठिंबा दिला आहे, पण जरी अनुप भैयांचं काम असेल किंवा त्यांच्या कुठल्या नगरसेवकाचं काम असेल किंवा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जर अनुप भैयांची सत्ता बसली, जे चुकीचं काम असेल त्या चुकीच्या कामाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ते चुकीचं काम होणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही देखील मित्रपक्ष म्हणून घेणार आहोत. मुळातच प्रश्न असा आहे की त्यांचं पुढं असं म्हणणं आहे की जरी आपण मित्रपक्षात असलो तरी पण त्यांची चुकीच्या कामं जी असतील ती चूक त्यांना आपण दाखवलीच पाहिजे. कुठेही आपण अंडर इम्प्रेशन राहून किंवा कुठेही भीतीचं एक सावट मनामध्ये ठेवून न ठेवता आपण जी चूक आहे ती चूक समोर येऊन सांगितली पाहिजे. म्हणून कुंदन खरातांनी या संपूर्ण या शहरातल्या संघटनांना आणि मतदारांना देखील आवाहन केलं आहे की नक्की जर चूक असेल तर तुम्ही रस्त्यावरती या आणि तुम्ही आपलं जे काही हक्क असेल तो आपला हक्क मागून घ्या. अशा प्रकारचं एक प्रातिनिधिक मत आपल्या इथं मांडण्यात आलं आहे. एक पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल.